नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसएमडी फिजिक्स अँड मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण डिफरन्शिएशनचा क्वेश्चन 2 पाहणार आहोत। फक्त मन लावून पहा आणि शिकण्याचा आनंद घ्या। लक्षात ठेवा मित्रहो, शेवटी मला सांगा का सर बढिया मनाच्या मनात तरी एकदा आठवदा पा कसं सांगतो हे आहे ना तुमच्यासाठी टिकले आहे। आपल्याला मोठाले ॲटम बॉम्ब फोडायचे आहे, काही टेन्शन घेऊ नका। याले कसं लिहायचं तर लेट y इक्वल टू लक्षात ठेवा cos x² प्लस a²। प्रत्येक वेळेस y बरोबर लिहायचं। इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, लिहिताना क्वालिटी विथ रिस्पेक्ट टू x, याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे लिहायचं dy बाय dx बरोबर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x² प्लस a²। एवढं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण मांडणारच आहोत। झाला आपला सेट। आता आपली गाडी चालू dy बाय dx बरोबर हे पाय इथं cos आहे, cos चा डेरिव्हेटिव्ह सांगलं जो पहिले भेटन तो पहिले, याले घात नाही आहे याले आहे। मग पहिले cos भेटला तर cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन शिकवलं। cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन याले जे लागून असन ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते। तर बा लक्षात ठेवा x वर्गचा डेरिव्हेटिव्ह 2x, घात खाली उतरला वरत x लिहिल्या जात नाही। प्लस cos a म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0। तर बा लक्षात ठेवा dy बाय dx इक्वल टू आहे ना, हा पहिले लिहून टाका, हा मायनस 0 तर गेलास म्हणजे 2x साइन x² प्लस a²। हे झालं तुमचं उत्तर। तुमच्या आन्सर शीट मध्ये याचे उत्तर दिले असेल -2x साइन x² प्लस a²। झाली पहिली टिकली फुटली। सांगा हो मित्र काय याच्यात काही दम नाही। मग झालं असं तर फक्त बेसिक क्लिअर पाहिजे। पहा मग मी इथं दुसरा लिहून राहिलो, पर्याय नाही जागे पाहिजे कोणता प्रॉब्लेम आहे हे इथं लिहून ठेवला। e टू दी पॉवर लक्षात ठेवा e टू दी पॉवर 3x प्लस 2 इन प्लस 5 असं पूर्ण कॉपी थेस करायची, प्रत्येक वेळेस थेस लिहायचं। लेट y इक्वल टू अंडर रूट e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5। इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5। चलो बोलो। मग आता एवढं जर झालं असन तर बा ह्याचा टेन्शन नाही आहे। कसं सांगत हाव पा कान देऊ नये का बा ह्या वाला पहिले लिहा इथं लिहून राहिलो। लक्षात ठेवा dy बाय dx इज इक्वल टू कोण भेटलं पहिले अंडर रूट भेटला, अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट हे शिकवलं मी तुम्हाला। लक्षात ठेवा अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट याच्या आतमध्ये जे असेल ते तर लिहास लागते। म्हणजे e टू दी पॉवर 3x प्लस 5 e टू दी पॉवर 3x प्लस 2 प्लस 5 असं। कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? अंडर रूटचा घेतला। आतल्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर डोक्यामध्ये आलं पाहिजे आतमध्ये कोण आहे, ह्या आहे। पहिले ह्या भेटला e टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर म्हणून इथं लिहायचं e टू दी पॉवर 3x प्लस 2 असं। कोणाचा घेतला? e टू दी पॉवरचा घेतला, याचा नाही घेतला तर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 रोज सांगत हाव का बा डेरिव्हेटिव्ह ऑफ kx बरोबर k।
तो बा लक्षात ठेवा, इथं असं ब्रॅकेट करा, इथं 3x + 2 आहे, तर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेलास. बोला, या फक्त या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेतला, प्लस आहे तर बा प्लस लक्षात ठेवा, हा 5 आहे, 5 आहे, याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 0. हे लिहिल्या जात नाही, अरे लिहायचंच नाही, बोगस काम आहे. ठीक आहे, मग एवढं जर झालं असं मी आता सांगलं होतं का बा टिकल्या फोडणार हाव, काय रे याच्यात 2 लक्षात ठेवा, e⁻³ 3x + 2 + 5 लक्षात ठेवा, हा 0 गेला इंटू 3 e⁻, ह्या 3 लिहिला e⁻3x + 2 असं. याले फक्त मेकअप करायचं, मेकअप केल्यावर माहित पडल का बा याचं उत्तर काय. बोला, बसते का डोक्यात? तर बा एवढं जर झालं असं काय मेकअप करायचं आहे बा, एवढं एवढं म्हणजे बा dy/dx = 3e⁻3x + 2 अपॉन 2√e⁻3x + 2. हे झालं तुमचं उत्तर. टॅली करून घ्या, 3e⁻3x + 2 अपॉन 2√, लक्षात ठेवा प्लस 5 आहे तर इथं +5 e⁻3x + 2 + 5. हे झालं तुमचं दुसरं. बोल बा, तिसरा प्रॉब्लेम आहे लॉग ऑफ टॅन x/2. बोल बा, एवढं जर झालं असेल तर फळ्याकडं 5. प्रत्येक वेळेस केस लिहायचो, लेट y = log of tan x/2 असं. ठीक आहे, एवढं जर झालं असेल तर काय करायचं बा, तर तेच आठवते, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. एवढं जर झालं असेल तर dy/dx = डेरिव्हेटिव्ह ऑफ log of tan x/2. पहिले तर विचारच नाही करायचा, एवढं पॅटर्न लिहूनच टाकायचं. काय विचार करायचा, पुढेही विचार करण्याचं काम नाही. लॉग आहे तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह चांगलं, जो पहिले भेटन त्याचा पहिले डेरिव्हेटिव्ह. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, इथं जो लागून असन तो तर लिहास लागते, म्हणून लिहून टाकला. बोल बा, कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागतो. टॅनचा डेरिव्हेटिव्ह sec², त्याले जे लागून असन ते तर लिहास लागते. ठीक आहे, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2. मैं जाणून बुजून लिहिला, माहित आहे काऊन इथं चूक करता. डेरिव्हेटिव्ह ऑफ x/2 कॉन्स्टंट डिनॉमिनेटर मध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये असला असा तर लक्षात ठेवा, ह्या सरळ बाहेर निघते x चा डेरिव्हेटिव्ह 1. इथं पण x चा डेरिव्हेटिव्ह 1च होईल, पण हा 2 डिनॉमिनेटर मध्ये आहे, हा बाहेर काढताना हाफ काढता, वरून 1 निघल, खालून 2 निघल आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. बस एवढं लक्षात ठेवा, तर तुमच्या लक्षात राहील. नाहीतर कशी आली स्टेप, कशी आली विचार करसा. तर जेव्हा जेव्हा संख्या कॉन्स्टंट डिनॉमिनेटर मध्ये असेल तर त्याला डिनॉमिनेटर मधून बाहेर काढताना 1/, काढा, हे लक्षात ठेवा. तर बा कसं मांडतो, dy/dx = 1/, स्टेप वाढवत नाही. 1/tan म्हणजे होते कॉट, 10वीचं वर्ष सांगते. 1/tan म्हणजे कॉट, म्हणजे cot x/2 असं.
सेक स्क्वेअर एक्स बाय 2 आणि याचा डेरिव्हेटिव्ह हाफ. मग आता एवढं जर झालं असेल तर डीवाय बाय डीएक्स. दहाव्या वर्गात शिकले का कॉट म्हणजे काय होते रे बा, कॉस अपॉन साइन. तर इथं लिहायचं कॉस, सोपं रूप देणं मी सुरू केलं, अपॉन साइन एक्स बाय 2. सेक स्क्वेअर म्हणजे काय होते, 1 आहे ना सेक स्क्वेअर. सेक म्हणजे काय बा, 1 अपॉन कॉस. तर इथं स्क्वेअर आहे, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. आणि हा हाफ जशानं तसा, यानं या कटला. बोला ठीक आहे. एवढं जर झालं असेल तर याने मेकअप करा. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू, वरत फक्त 1 राहिलं, 1 हा 2 लक्षात ठेवा, साइन एक्स बाय 2 लक्षात ठेवा आणि कॉस एक्स बाय. बोला ठीक आहे. तुम्ही शिकले बा, काय शिकले, साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा असं शिकले. तर इथं पाय 2 साइन थीटा बाय 2 एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. ठीक आहे, मन लावून ऐकाच काय सांगत. तर बा हा जर 2 गायब केला तर साइन थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. हे आहे बा. ठीक आहे, काय शिकवत हा इथं 2 आहे. इथून जर गायब झाला ना तर येत्या डिनॉमिनेटर मध्ये तयार होते. नाही समजलं हे तर बा हाफ अँगल डबल अँगल, याला डबल अँगल फॉर्म्युले म्हणतात. आणि हाफ अँगल कसे तयार होते, इथं जर मी एक्स लिहिला असता, इथं एक्स तर इथं एक्स तर इथं एक्स. शिकले असाल ना हो 11व्या वर्गात. हा जर 2 गायब करायचा असेल तेव्हा साइन एक्स इज इक्वल टू, इथून गायब झाला तर इथं प्रगट होतो ह्या डबल अँगल, ह्या हाफ अँगल. मन लावून पाहिजे तर तुले कसं दिसल, 1/2 साइन एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2. तर याची व्हॅल्यू किती आहे, साइन एक्स. आणि म्हणून इथं मी वर्त लिहून राहिलो डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 1 साइन एक्स. हे त्याचं कारण आहे राजू, हे वाला. ठीक आहे. आणि 1 साइन म्हणजे कोसेक. तर डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 1 साइन म्हणजे कोसेक एक्स. हे झालं तुमचं सर्व सिंप्लिफाईड फॉर्म. असा तुमचा उत्तर आला पाहिजे. पटलं का नाही पटलं. 3 झाले भाऊ. चौथं पाय पहा. मग चौथं गणित सांगून राहिलो 4 काय आहे बा, अंडर रूट tan ऑफ अंडर रूट एक्स. ठीक आहे, बस त्याच पॅटर्न मध्ये लिहायचं आहे का, लेट y इज इक्वल टू अंडर रूट tan ऑफ अंडर रूट एक्स असं. इथं लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. बस dy by dx is equal to derivative of under root tan under root x असं. dy by dx is equal to शिकले पहिले अंडर रूट भेटला. अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट. आतमध्ये जे असन ते तर लिहास लागते. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, अंडर रूट चा घेतला. 1/2 अंडर रूट जे आतमध्ये असन ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. त्यांचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. त्याले जे लागून असन ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर अंडर रूट चा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट त्याच्यात जे असन ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. बोला
तर बा dy बाय dx इज इक्वल टू हा वरता एवढं एक एवढं sec स्क्वेअर अंडर रूट x अपॉन, ठीक आहे, बे दोन्ही 4 हा अंडर रूट x आणि हा वाला टर्म अंडर रूट tan अंडर रूट x. हे झालं तुमचं उत्तर. एकदा टॅली करून घ्या, बोला समजते का? sec स्क्वेअर अंडर रूट x अपॉन 4 अंडर रूट x tan अंडर रूट tan ऑफ अंडर रूट x. बिलकुल बरोबर आहे. पाचवं पाहून घ्या, हे लिहून टाकलं cot क्यूब log ऑफ x क्यूब. काही दम नाही राहतो इथं, थेस लिहायचा. लेट y इज इक्वल टू cot क्यूब log ऑफ x क्यूब असं, ठीक आहे. थेस लिहायचा आहे डिफरेंशिएट बोथ साइड, डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equal to derivative of cot cube log of x cube. झालं. dy by dx is equal to सुरू. पहिले बा cot आहे इथं, तर cot चा डेरिव्हेटिव्ह नाही होत. मी सांगलं होतं का पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह. घाताचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे घात खाली उतरते, ठीक आहे, आणि डोक्यावर एकनं कमी होते. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते असं आहे. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? घाताचा घेतला, ठीक आहे. आता कोणाचा घ्या लागल? कॉटचा. तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, तर मायनस इथं लिहून राहिलो, बस एवढं काळजी घेता. मायनस इथं कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, तर या झाला कोसेक स्क्वेअर. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, ते तर लिहास लागते. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? कॉटचा घेतला. लॉगचा नाही घेतला, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन इथं जो असन तो तर लिहास लागते. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते, त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. तर x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरल आणि डोक्यावर एकनं कमी है ना. कोणाचा घेतला? घाताचा घेतला, x चा नाही घेतला, म्हणून x चा डेरिव्हेटिव्ह 1. बोला मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, याला सोपं रूप द्यायचं. dy बाय dx इज इक्वल टू एवढा पसारा पूर्ण लिहायचा -3 cot स्क्वेअर log ऑफ x क्यूब. लक्षात ठेवा कोसेक स्क्वेअर, ठीक आहे, कोसेक स्क्वेअर असं. हा x स्क्वेअर न x क्यूब कटला म्हणजे इथं x राहील, वरत 3 राहील. हा 3 आणि हा 3, 3 त्रिक 9 म्हणजे इथं आले 9. फक्त छेदामध्ये x आहे तर तो इथं लिहायचा, ठीक आहे. पुन्हा एक डाव. नाही समजलं नो प्रॉब्लेम. काय सांगून राहिलो? सोपं रूप द्या. बस 3 त्रिक 9 तर मग -9. हा जशानं तसा कॉट स्क्वेअर लॉग x क्यूब असं. कोसेक स्क्वेअर लॉग x क्यूब असं. इथं x वर्ग कटला याच्या सोबत फक्त x राहिला. 1 अपॉन असल्यामुळं याच्या छेदामध्ये येईल. हे झालं तुमचं फायनल आन्सर. आन्सर चेक करून घ्या. लक्षात घ्या -9 आहे ना. कॉट स्क्वेअर लॉग ऑफ x क्यूब, कोसेक स्क्वेअर लॉग x क्यूब अपॉन x. काहीच चेंज नाही केलं तर बा लक्षात घ्या हा -9 हे वाली टर्म पहिले मांडली आणि हे वाली टर्म नंतर मांडली. तर फरक का पडते? कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ x क्यूब इनटू काय बा तर कॉट स्क्वेअर. लक्षात ठेवा लॉग ऑफ x क्यूब अपॉन काय रे बात x. ह्या झाला तुमचा 5वा. 6वा पाहून घ्या. पा लवकर पा 6वं प्रॉब्लेम पा. 5 टू दी पॉवर sin क्यूब आहे. sin क्यूब x प्लस 3
पहिले तेव्हा विचार नाही करायचा, y हे लिहूनच टाकायचं 5 to the power 5 to the power sin cube x plus 3. नंतर लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. dy by dx is equal to derivative of 5 to the power sin cube x plus 3. एवढं जर झालं असेल तर आता सोडवणं सुरू करायचं. मामा a to the power चा डेरिव्हेटिव्ह आठवते का? a to the power चा डेरिव्हेटिव्ह a to the power न इथं जो असन तो लिहायला लागते log a. तर मग हिचं पण थेस करायचा आहे. 5 to the power चा डेरिव्हेटिव्ह 5 to the power असं इथं जो आहे त्याले लावला म्या log म्हणजे log 5. एवढं जर झालं असन तर मनात कसं आलं पाहिजे 5 to the power चा डेरिव्हेटिव्ह घेतला. ठीक आहे, याचा नाही घेतला तर बा याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ sin cube x plus 3 असं. एवढं जर झालं असेल तर dy by dx is equal to 5 to the power sin cube x plus 3 into log 5 असा कंस करायचा. डेरिव्हेटिव्ह पाहून घ्या. इथं आलं तर साइन दिसते पण डोक्यावर घात आहे म्हणून पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरला, डोक्यावर एक न कमी. ठीक आहे, कोणाचा घेतला? घाताचा घेतला, साइनचा नाही घेतला. तर साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x. बोला. ठीक आहे, आता इथं पूर्ण झालं. पहिले घात दिसला, घात खाली उतरवला, डोक्यावर एक न कमी थे लिहून टाकलं. घाताचा डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर साइनचा घेतला तर साइनचा डेरिव्हेटिव्ह cos. पुढे सरकलं तर कॉन्स्टंट भेटला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे बा लिहिल्याच जात नाही, बस गेला 0 म्हणजे गेला. मग आता एवढं जर झालं असेल तर याचं उत्तर चेक करून टाका आणि उत्तर पाहून घ्या. 6 3 sin square x cos x. तर बा हे पहिले लिहून आहे 3 sin square x cos x असं. त्याच्यानंतर 5 to the power sin cube x plus 3 हे लिहून आहे. नंतर log 5 बरोबर सुटलं. ठीक आहे, याच्यानंतर पुढचं प्रॉब्लेम पाहून घ्या. काय सांगत हा 6 झाले. 7वं पाहून घ्या. 7वं तर मग याले मिटवत आहो. 7वं 7वां प्रॉब्लेम है कोसेक अंडर रूट कॉस एक्स. 7वां इथं लिहायचं लेट y इज इक्वल टू कोसेक अंडर रूट कॉस एक्स. चलो बोलो, जमलं? काहीच नाही हो, सोपा. इथं पहिले सुरू होऊन जायचं डिफरन्शिएट बोथ साइड with respect to x. dy by dx is equal to derivative of cosec under root cos x. असं एवढं जर झालं असेल तर लक्षात घ्या dy by dx is equal to पहिले कोण भेटला? कोसेक. कोसेक का डेरिवेटिव्ह मायनस कोसेक कॉट असं शिकवलं द्या. याले जे लागून असन ते तर लिहास लागते असा. बस हे आहे टेकी. कोसेक का डेरिवेटिव्ह मायनस कोसेक कॉट याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. ठीक आहे, कोणाचा डेरिवेटिव्ह घेतला? कोसेकचा.
अंडर रूटचा नाही घेतला तर अंडर रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 अंडर रूट. याच्यात जे असन ते तर लिहास लागते. कोणाचा घेतला? अंडर रूटचा घेतला. त्याच्या आतल्याचा नाही घेतला तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्या लागते. बोला, एवढं जर झालं असन तर बढिया झालं. ठीक आहे, तर बा कसं मांडताय ते मायनस मायनस प्लस. तर बा dy/dx इज इक्वल टू, याला फक्त आन्सर शीट मध्ये जसं मांडून आहे तसं मांडून देतो. बा लक्षात ठेवा, पहिले हा पद आहे मायनस मायनस प्लस. तर बा ह्या झाला साइन x. त्याच्यानंतर हा घेतला कोसेक अंडर रूट कॉस x. त्याच्यानंतर काय घेतला तर हा घेतला कॉट अंडर रूट कॉस x असं अपॉन ह्या लिहिला 2 अंडर रूट कॉस x. हे झालं तुमचं गणित. ह्या आहे तुमचा 7वा. 8वा पाहून घ्या. 8वा सांगत आहोत. log of cos x³ मायनस 5 असं आहे. काही नाही हो, सोपा आहे. पहिले तर विचारच नाही करायचा. लेट y इज इक्वल टू log of cos x³ मायनस 5 असं. इथं ब्रॅकेट करून टाका. इथं लिहा डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x असं. dy/dx इज इक्वल टू log चा डेरिव्हेटिव्ह 1/, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला? log चा घेतला. आतल्याचा नाही घेतला तर cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. कोणाचा घेतला? कॉसचा घेतला. त्याच्या आतमध्ये जे आहे त्याचा नाही घेतला तर x³ चा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरते, डोक्यावर f न कमी. ठीक आहे, कोणाचा घेतला? घाताचा घेतला. x चा नाही घेतला. x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून त्याचा परिणाम होत नाही, म्हणून लिहिल्या जात नाही. मायनस 5 आहे तर 5 म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून हे पण लिहिल्या जात नाही. बोला, मग आता एवढं जर झालं असन तर बा लक्षात ठेवा dy/dx इज इक्वल टू, फक्त याले आन्सरले मेकअप करणं आहे. बस एवढं आपल्या डोक्यात असलं पाहिजे. काय बा, हा मायनस हा मायनस, हा टर्म लिहून राहिलो 3x² साइन x³ मायनस 5 कॉस x³ मायनस 5. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. तर या झाला टॅन. लक्षात ठेवा, हे जशानं तसं x³ मायनस 5 हे झालं राजे हो तुमचं उत्तर. बोला, ठीक आहे, छेदात नाही येणार हो. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. काय रे बात, x³ मायनस 5 हे तुमचं उत्तर. सांगा, 8वं झालं. 9वं पाहून घ्या. पहा, 9वं गणित सांगत आहोत. e टू दी पॉवर 3 sin square x minus 2 cos square x असा आहे. e टू दी पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. फळ्याकडे पहा. पहिले तर आपलं तेच पॅटर्न आहे. लेट y इज इक्वल टू e टू दी पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. त्याच्यानंतर इथं लिहायचं आहे डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. With respect to x, dy/dx is equal to derivative of
e to the power 3 sin square x minus 2 cos square x एवढं जर झालं असेल तर dy by dx e to the power चा डेरिव्हेटिव्ह e to the power म्हणून जशानं तसं लिहा असं कोणाचा डेरिव्हेटिव्ह घेतला e to the power चा घेतला वरच्याचा डेरिव्हेटिव्ह नाही घेतला तर इथं लिहा तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एवढा 3 sin square x minus 2 cos square x मग आता एवढं जर झालं असेल तर dy by dx बरोबर e to the power 3 sin square x minus 2 cos square x असं घात खाली उतरते पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह घात खाली उतरला 3 दोन्ही 6 डायरेक्ट लिहा ठीक आहे 3 दोन्ही 6 2 खाली उतरला तर वर एक राहते काऊन तर एक न कमी होते म्हणजे एक लिहिल्या जात नाही कोणाचा घेतला घाताचा घेतला साइनचा डेरिव्हेटिव्ह cos x असं मायनस हा वाला ठीक आहे घात खाली उतरते 2 दोन्ही 4 असं कोणाचा घेतला घाताचा घेतला इथं 2 आहे घात खाली उतरला तर वर 1 म्हणजे 1 लिहिल्या जात नाही घाताचा डेरिव्हेटिव्ह घेतला cos चा नाही घेतला cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते त्याचा पण डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहिल्या जात नाही पाय मग मायनस मायनस होते प्लस ठीक आहे मग आता एवढं जर झालं असेल तर dy by dx is equal to e to the power 3 sin square x minus 2 cos square x minus minus plus 6 sin x cos x ठीक आहे प्लस 4 पहिले हे लिहितो sin x cos x असं 6 4 झाले 10 तर बा dy by dx is equal to e to the power 3 sin square x minus 2 cos square x 6 4 10 10 sin x cos x असं dy by dx is equal to e to the power 3 sin square x minus 2 cos square x याला कसं मांडता येते 5 दोन्ही 10 5 into 2 sin x cos x काऊन मांडलं बा तर 2 sin x cos x is equal to sin 2x हे फॉर्म्युला आहे तर बा याले मी इथं लिहून राहिलो dy by dx is equal to e to the power 3 sin square x minus 2 cos square x e to the power 3 sin square x minus 2 cos square x minus 2 cos square x असा पाहिजे रे बा जमलं into 6 4 10 बरोबर आहे ठीक आहे minus 2 cos square x असं into 5 2 sin x cos x म्हणजे होते sin 2x याले व्यवस्थित लिहा dy by dx बरोबर हे पहिले लिहायचं 5 sin 2x e to the power 3 sin square x minus 2 cos square x हे तुमचं फायनल आन्सर फक्त उत्तर पत्रिकेत तुमच्या पाहू द्या आहे ना कितवा आहे बा 9 क्वेश्चन टू 9 5 sin 2x e to the power 3 sin square x minus 2 cos square x आलं चलो 10 पाहून घ्या 10 cos square log of cos square log of x square plus 7 पायवा बरोबर आहे पाहून घ्या cos square log of x square plus 7
वेळच नाही लागत, बरोबर लिहायचं लेट. y is equal to cos square log of x square plus 7 असं. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा काय सांगून राहिलो. याले आता कसं लिहायचं, डिफरन्शिएट बोथ साइड. Differentiate both side with respect to x. dy by dx is equal to derivative of, हे जशानं तसं प्रत्येक गणितात लिहायचा आहे. याले काही नाविन्यपूर्ण नाही. मग आता एवढं जर झालं असन तर मला लक्षात ठेवा काय सांगत हाव. काय सांगत आहो तर dy by dx is equal to cos आहे, इथं घात आहे. पहिले घाताचा डेरिव्हेटिव्ह, घात खाली उतरते, 2 खाली उतरला, डोक्यावर 1 न कमी, 2तून 1 गेला, 1 राहिला, तेवढा लिहिल्या जात नाही. घाताचा डेरिव्हेटिव्ह घ्या पहिले, घात खाली उतरला 2 cos असं. त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते असं. कोणाचा घेतला, घाताचा घेतला, कॉसचा नाही घेतला. तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. बस हे जर लक्षात ठेवलं तर बढिया होती. कोणाचा घेतला, कॉसचा घेतला, त्या आतल्याचा नाही घेतला तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन, त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते असं. कोणाचा घेतला, लॉगचा घेतला, याचा नाही घेतला तर x वर्गचा डेरिव्हेटिव्ह, x वर्गचा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे गेला. आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा हा मायनस आहे. तुम्ही सर्वात पहिले याला मेकअप करत आहो. dy by dx हा मायनस लिहिला, हा 2 आणि हा 2x, बे दोन्ही 4, तर या झाला 4x असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा हा मायनस झाला, हा 2 झाला, हा 2x झाला. आता हे टर्म लिहून राहिलो साइन लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7. तुमच्या मनात आलं पाहिजे सर काऊन असं, तर साइन पहिले कॉस नंतर लिहिल्या जाते. आता ह्या कॉस लिहून राहिलो, कॉसचं फंक्शन आहे लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 7 असं अपॉन काय आहे बा x स्क्वेअर प्लस 7, x स्क्वेअर प्लस 7. एवढं जर झालं असन अजून याले सोपं करता येते. अक्कल लावली तर बरोबर जुळते. हा जो 4x आहे याले जर असंच ठेवलं असतं ते 2x into 2, हा 2x पहिले लिहिला असता, हा मायनस हा 2x आणि हा 2, तर फायदा झाला असता. येथून तर इथपर्यंत पहा कसं दिसते. dy by dx बरोबर हा मायनस 2x, 2 साइन याले जे लागून आहे, कॉस थेस याले लागून आहे. अर्थ झाला 2 साइन x cos x. इथं जे असन थेस जर इथं असला तर याचं उत्तर राहते साइन 2x, साइन 2 याचा इथला न इथला इथं लिहायचा. तर बा इथं पायसान तर असं पा 2 साइन इथं जे आहे 2 साइन कॉस, इथं जे आहे ते इथं आहे, तर याचं उत्तर राहील साइन 2. इथं जे असन ते लिहा लागते असं अपॉन x स्क्वेअर प्लस 7. हे झालं फायनल आन्सर. तर मग असं जर असलं तर आपलं बरोबर. तर मग लक्षात ठेवा 10व सांगत आहो -2x sin 2 log x स्क्वेअर प्लस 7 अपॉन x स्क्वेअर प्लस 2. तुमच्या उत्तरामध्ये फक्त असा ब्रॅकेट करून आहे. हे झालं तुमचं 10व. ठीक आहे. 11व पाहून घ्या. ठीक आहे. आज मोकळं करा. काय सांगून राहिलो 11व.
11 tan of cos of sin x असं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा आपलं भरभर हात चालला पाहिजे. लेट y इज इक्वल टू tan ऑफ cos ऑफ sin x असं. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. बोला एवढं जर झालं असेल तर बा dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan लक्षात ठेवा cos ऑफ sin x एवढं भरकन लिहा. त्याच्यानंतर dy बाय dx बरोबर सुरू tan आहे तर सर्वात पहिले tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर. याले जे लागून आहे ते तर लिहाच लागते. कोणाचा घेतला tan चा घेतला. आतल्याचा नाही घेतला तर cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin त्याले जे लागून असन ते तर लिहाच लागते. कोणाचा घेतला cos चा घेतला. sin यात आतल्याचा नाही घेतला तर sin चा डेरिव्हेटिव्ह cos त्याले जे लागून आहे ते तर लिहाच लागते. त्याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागते पण आपण लिहत नाही. बोला मग एवढं जर झालं असेल तर फक्त याले काय करायचं आहे बा तर मेकअप करायचा आहे. dy बाय dx इज इक्वल टू असं बसते का डोक्यात. ठीक आहे. हा वाला मायनस पहिले लिहा. ठीक आहे. हा लिहून टाकला. आता हा लिहायचा sec स्क्वेअर cos ऑफ sin x. बोल बा एवढं जर झालं असन तर एवढं उरलेलं पद जशानं तसं sin ऑफ sin x. ठीक आहे. sin ऑफ sin x इंटू cos x. हे झालं तुमचं 11. याच्यानंतर 12 पहा. 12 सांगत 12 पाहून घ्या. 12 sec of tan x to the power 4 plus 4 असं जमलं. परकन लिहायचं लेट y is equal to sec of tan x to the power 4 plus 4 असं. इथं लिहायचं डिफरन्शिएट बोथ साइड. डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x. dy by dx is equal to derivative of sec असं tan x to the power 4 plus 4 एवढं तयार करायचं. काय म्हणत हाव बा dy by dx पहिले sec भेटला. sec चा डेरिव्हेटिव्ह sec x tan x. ठीक आहे. sec चा डेरिव्हेटिव्ह sec tan. इथं जे असन ते याले लिहास लागते असं. याले पण लिहा लागते. बोला समजते का. tan ऑफ x स्क्वेअर प्लस 4 असं. sec चा डेरिव्हेटिव्ह sec इंटू tan त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. कोणाचा घेतला sec चा घेतला. आतल्याचा नाही घेतला तर tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर त्याले जे लागून आहे ते तर लिहास लागते. कोणाचा घेतला tan चा घेतला. आतल्याचा नाही घेतला तर त्याचा पण घ्या लागल. इथं घात 4 आहे. खाली उतरल 4 डोक्यावर 1 न कमी. कोणाचा घेतला घाताचा घेतला. आता x चा डेरिव्हेटिव्ह 1 त्याचा परिणाम होत नाही म्हणून लिहत नाही. प्लस 4 आहे तर 4 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणून लिहिल्यात जाणार नाही. बोला मग आता एवढं जर झालं असल तर बा आपला ढायनं 12वा त्याच्यामध्ये बरोबर मन लावून ऐकायचं. फक्त याले मेकअप करत हाव. हा शेवटला पद इथं लिहित आव 4x3. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा बसते का डोक्यात. हा वाला पद घेतला
आता हा पद लिहित आहोत सेक क्यूब x टू दी पॉवर 4 झालं। त्याच्यानंतर लक्षात ठेवा हा लिहित आहोत सेक tan x स्क्वेअर प्लस 4 असं। त्याच्यानंतर ह्या लिहित आहोत tan ऑफ tan x टू दी पॉवर 4 प्लस 4। बोला हेच तुमचं उत्तर आहे। 4x क्यूब सेक क्यूब x टू दी पॉवर 4 प्लस 4 सेक ऑफ tan x स्क्वेअर प्लस 4 tan इंटू tan ऑफ x स्क्वेअर प्लस 4। तो मित्रो तुमचे 12 प्रश्न पूर्ण झाले। लक्षात ठेवा हे ठीक आहे। क्वेश्चन 2 चे 12 उरले सुरले उद्या पाहू आणि त्याचं पुढचं पण पाहू। माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि खास करून आपल्या मित्रांना सांगा का बा डेरिव्हेटिव्ह असं शिकायचं आहे आपल्याला, ठीक आहे। आणि शेवटी रोज सांगतो आजही महत्त्वाचं सांगत आहोत, आता तरी घंटी वाजवून टाका। नमस्कार।